तर महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटपावर चर्चा करत असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। शिवाय शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे हे फडणवीसांना 100 जन्मात कळणार नाही असाही टोला त्यांनी लगावला। बघा, फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात। पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना। आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का, तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही। शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय, कोण आहे काय नाही। 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं, आमच्या डोक्यात काय होतं ते। पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री। ठीक आहे, प्रत्येक पक्ष, महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष, 3 पक्ष प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट आहेत, म्हणजे सीपीआय सीपीआय सगळे आमच्या बरोबर आहेत। आणि प्रत्येक जण आम्ही एकत्र येऊन आपापल्या जागा वाटपा संदर्भात चर्चा करतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महत्वाचा पक्ष आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे। प्रत्येक जण आपापल्या उमेदवारांना आपापल्या जागांवर तयारी करा अशा प्रकारच्या सूचना नक्कीच देत असतो। शेवटी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत, ते लक्षात घ्या।